राजपुत्र ठकसेन भाग 11 कोतवाल कैदी झाला। कांचनमालेजवळ वडिलांची अंगठी व राणीचा रत्नहार देऊन आईजवळ 3-4 दिवस राहून ठकसेन परत अवंतीला आला। मिळवलेली सारी संपत्ती त्याने ओसाडवाड्यात हलवली होती। तो घरी आला तोच शिपाई त्याच्या मागोमाग तेथे आले। त्यांना त्याच्या घराची झडती घ्यावायची होती। ठकसेनाचा कसून शोध चालला होता ना। आपण सर्व संपत्ती येथून हलवली हे चांगले झाले, ठकसेन स्वतःशीच म्हणाला। शिपाई घराची तपासणी करीत होती आणि ती म्हातारी माळीन त्यांना शिव्या देत होती। या बिचाऱ्या भोळ्या बाबड्या मुलाला तुम्ही उगाच त्रास देऊ नका, मी राजेसाहेबांकडे तक्रार करीन, असेही त्यांना बजावत होती। अखेर तपासणी संपली, शिपाई निघून गेले। ठकसेनाला म्हातारीने स्वतःच्याच घरी जेवू घातले। त्या दोघांचा एकमेकांवर फार लोभ जडला होता। बोलता बोलता म्हातारीने ठकसेनाला म्हटले, अरे बाबा, तो कोण ठकसेन का फिकसेन धुमाकूळ घालतो आहे, त्याला पकडण्याचा विडा कोतवाल साहेबांनी उचलला आहे, त्यामुळे हा असा त्रास सर्वांना देतात ते। आजी, पण तो ठकसेन कसा आहे ग? तुझ्यासारखाच गोरागोमटा असावा असे मला वाटते बघ, कारण तसा तो फार चांगला आहे। गरिबांना मदत करतो, श्रीमंतांना मात्र लुबाडतो। आपल्याला काही भीती नाही त्याच्यापासून, तू अगदी स्वस्त झोप, म्हातारी हसत हसत म्हणाली। ठकसेनालाही हसू आवरेना। त्याने मनाशी पक्के ठरवले, या कोतवालाची फजिती करायचीच। दुसऱ्या दिवशी त्याने बाजारातून एक भारी पैठणी, जरी काठाची चोळी व अगदी मोजके दागिने खरेदी केले। मध्यरात्र होताच ठकसेनाने स्त्रीवेश घेतला। हातात तबक घेऊन तो बाहेर पडला। कोतवालाने सर्व शहरात कडक बंदोबस्त केला होता। चौकात पहारा होता। स्वतः कोतवाल घोड्यावर बसून शहरात गस्त घालीत होता। कोतवालाला स्त्रीवेशधारी ठकसेन दिसला। त्याने घोडा थांबून त्याला हटकले, ए बाई, निघालीस कुठे? ठकसेनाने घाबरल्या लाजलेल्या तरुणीचा अभिनय अतिशय उत्तम केला। मोहक हसत तिरपा कटाक्ष फेकून ती कोतवालाच म्हणाली, महाराज, मी कुलवंताची मुलगी आहे। मध्यरात्री देवीची पूजा करायचा नवस बोलले होते मी, पण वडिलांना आज एकदम परगावी जावं लागलं, त्यामुळे कोणी पुरुष सोबत नसतानाही मी देवळात चालले आहे। नवस तर फेडायलाच हवा ना, आपण मला सोबत कराल का? तिच्या लागवी बोलण्याने लावण्याने कोतवाल पाघळला। त्याने तिला सोबत यायचे कबूल केले। प्रथम हा घोडा चावडीवर नेऊन बांधून ठेवावा, मग पायी या सुंदरी बरोबर देवळात जावे, असा विचार करून तो ठकसेनाला घेऊन चावडीवर गेला। कोतवाल घोडा बांधत असताना ठकसेन इकडे तिकडे बघत होता। चावडीवर असलेल्या खोड्याकडे बघून तो मोठ्या लाडेकपणे म्हणाला, कोतवाल साहेब, हे काय आहे सांगा तरी? तिच्याजवळ उभे राहत कोतवाल म्हणाला, एखादा इसम गुन्हेगार असेल पण खरा जबाब देत नसेल तर आम्ही त्याचे पाय या खोड्यात अडकवतो व कुलूप लावून टाकतो। आता पदराशी चाळा करीत जास्तच नखरेलपणे ठकसेन म्हणाला, महाराज, पाय कसे अडकवतात ते बघायची फार उत्सुकता आहे। माझे पाय अडकवून दाखवता का? तुझ्यासारख्या नाजूक सुंदरीचे पाय खोड्यात अडकवायला मी काही बुद्धू नाही। तुझ्या पायांना इजा होण्यापेक्षा मीच माझे पाय तुला त्यात अडकवून दाखवतो, मग तर झाले ना। ठकसेनाने हो म्हणताच कोतवालाने आपले पाय खोड्यात घातले व कुलूप लावले। त्याबरोबर ठकसेनाने चपळाईने किल्ली आपल्या हातात घेतली। नंतर खो खो हसत त्याने कोतवालाचा कान पकडला आणि म्हटले, महाराज, मीच तो ठकसेन ज्याला पकडण्याचा आपण विडा उचलला आहे। तो चोर मीच, नीट बघून घ्या। आणि एवढे बोलून ठकसेन चावडीवरून पसार झाला। बिचारा कोतवाल रात्रभर ओरडत होता, पण लक्ष कोण देणार? कैदी नेहमीच ओरडत असतात हे सर्वांना माहीत होते। अखेर सकाळी शिपाई आला व त्याने कोतवालाची सुटका केली। कोतवालच चावडीवर खोड्यात अडकला होता हे पाहून लोकांनी त्याची फार चेष्टा केली। श्रोतहो, या गोष्टीचा पुढचा भाग तुम्हाला ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळावी यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। तसेच गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा।